परंतु लोकांनी काय केलं तुम्हाला सांगतो की जे काही समजा लावून धरलंय ना, दिलेले लावून त्याचाच पाठा चालू केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी जे काय आहे ना, आपण आज ऐकतो, आपल्याला कोणाला दूषण द्यायचं नाही, परंतु आज आपण ऐकतो, तुम्ही पण ऐकलेले, मी पण ऐकलेले. कीर्तनाला उभा राहिल्याच्या नंतर महाराज म्हणतो काय, तुमचा अनुग्रह लाधलो. आणि काही ठिकाणी तुम्हाला ऐकायला येते की अनुग्रह कुठून आलाय काय माहिती, ऐकताय तुम्ही. आणि इथं काय म्हणतो, तुमचा अनुग्रह लाधलो. आणि दुसरा एक शब्द आहे पुढं, पवन का पावनो. पवन झालो चराचरी. पवन म्हणजे वारा. वाऱ्याच्या रूपाने मी हे विश्व भरून पुरून उरलो, असा त्याचा संदर्भ आहे. म्हणतो पावन झालो चराचरी. पावन महाराज, महाराज पावन होईल का? म्हणून तुम्ही आपण जे काय आहे ना, ते भाग्यवान माणसं आहे. जगत बरोबर तुकोबराय जी आहेत, तुकोबरायांनी तुमच्या आपल्यासाठी तुम्ही आपण त्या माध्यमातून जायला पाहिजे म्हणून केलेले एक पात्र आहे महाराज. हे केव्हा लक्षात येतं, जेव्हा उत्तरार्धातली भक्ती आपली चालू होती का, तेव्हा हे आपल्याला कळायला लागतं यांनी कशासाठी केलं होतं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. बघा ना, याच्यामध्ये ही स्थिती जोपर्यंत अंगी बांधलेली नाही, ही स्थिती अंगी जोपर्यंत बांधली नाही तोपर्यंत तो खऱ्या सुखापासून वंचित आहे. खरं जे काय सुख आहे त्या स्थितीमध्ये खरं सुख आहे. बरं, 13व्या अध्यायात मला वाटतं विचारलेले भगवंताने, आपल्या भगवंताला विचारले अर्जुनाने, देवा तुम्हाला आतापर्यंत काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यातून मला सुखाची व्याख्या आणि दुःखाची व्याख्या सांगितली, तर खरं सुख वेगळं आहे म्हणतो. मग खरं सुख नेमकं कशाला म्हणायचं? किंबहुना सोयी जीवात्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाचं आत्म्याचं मिलन ज्या ठिकाणी होईल त्यातून जी प्रक्रिया निदर्शनास येईल त्या प्रक्रियेला अर्जुना सुख असे म्हणतात. आणि मग दुःख कशाला म्हणायचं? आईची जी अवस्था न जोडिता पार्था, जे जे केले सर्वथा ते दुःख जाणे. म्हणजे ही अशी अवस्था अजून ज्यांनी जोडून घेतलेली नाही तो दुःखामध्ये. आणि अशी स्थिती जी आहे, अशी स्थिती माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय वाचत असतील, ऐका ते. माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय वाचत असतील, त्यांच्या लक्षात आलं असेल ही स्थिती तर आपल्या जीवनामध्ये झाली नाही, परंतु हे जगाला आपण काहीतरी दाखवून दिलं पाहिजे. आणि म्हणून जी आहे ना, एक रचना पण केली बघा त्यांनी, त्यांच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती आली जगद्गुरु तुकोबारायांच्या. एक ठिकाणी अनुष्ठान करत असताना त्या ठिकाणी एक माता माऊली मंदिरामध्ये जी आहे, दर्शन घेतल्याच्या नंतर डोळे झाकून नामचिंतनाला बसल्याच्या नंतर तिची स्थिती झाली. आणि स्थिती झाल्याच्या नंतर ती तुकोबारायांनी पाहिलं, अरे बापरे, अशी स्थिती तर माझी अजून झालेली नाही. आणि तेव्हा उद्गार निघली तुकोबारायांची, बोलतायत भगवंता बरोबर, कै आयशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा धुरताशी, ना आठवणी देव पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. कै ऐसा पात्र होईन लाभाशी, कै ऋषिकेशी तुष्ट तिला. मी देवा ह्या लाभाला कधी पात्र होणार आहे? आणि इथं काही माणसं म्हणते तिकडे नको जाऊ रे, तिथंच होतंय. सोडून दिलं महाराज, काही लोकांनी अनुग्रह घेतलेले सोडून दिली.
ज्यांनी ज्यांनी सोडून दिले ना, तुम्हाला सांगतो, अमृत थुंकून टाकलंय आणि विषाचा घोट करायला तोंडामध्ये घेतलाय महाराज. मला वाटतं कुठेतरी ओळी आहेत त्या, अमृताचा गळा. हा, बहु मृगजळ कोणी डोळा थुंकी अमृताचा गिळता गिळा, तोडीला परीस बांधिला गळा, शिंपीचा परीस फेकून दिला आणि धोंडा गळ्यात बांधून घेतला. समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटे, मोठ्याच्या पोटी जन्म झाला, परंतु थुंकून टाकलं म्हटल्याच्या नंतर काय केलं? थुंकून टाकलं ना अमृताचा घोट. कोणाच्या नादाला लागून? मग सरांनी सांगितलं, गाडे सरांनी, संगत महत्वाची महाराज. इथे एकदा अलभ्य लाभ झाला, संगत खूप महत्वाची. परंतु संगत या ठिकाणी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी जे आहे ना, काही माणसं म्हणतात, आता आमच्या महाराजांनी सांगितलं सत्संगत करीत जा म्हणून आम्ही जातो तिकडे पण सत्संगाला. परंतु एक ठिकाणी तुकोबरायांनी असं पण सांगितलंय, संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष अंगी येतो. सत्संगत पाहिजे. तुम्ही सत्संगत म्हणून जर समजा केली तर गुणदोष घेऊन येणार, बरोबर की नाही? हा, मग सत्संगत म्हणजे खऱ्या साधूची संगत जी आहे, खऱ्या साधूची जी संगत आहे ती संगत पाहिजे. नाहीतर मग ही संगत आपल्याला घातच, एखादा गुणदोष आपल्या बरोबर येणार. म्हणून आपल्याला जे मिळालं नव्हतं ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. फक्त एकच काम करायचं या ठिकाणी, किंवा हे जतन कसं राहील, हेच करीन जतन. काही काहींनी सोडून दिलं ना महाराज, बरेचसे लोक पाहिले मी, म्हणून सांगतो मी. आपले जागेवर राहण्यासाठी हा विषय आहे. मग दस महाराजांनी सांगितलं या ठिकाणी, किंवा कार्यक्रम मोठा करायचा होता. मी म्हणलं मोठा काय आणि छोटा काय, तो कार्यक्रमच आहे. परंतु फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जतन करून ठेवलं पाहिजे. मोठं होऊन खाली नाही यायचं. लय श्रीमंत झाल्यानंतर जे आहे ते याला त्याला 2 रुपये मागायला लागला, मग काय उपयोगी? आपल्याला मोठं होत जायचं, 2 रुपये भांडवल गुंतवायचं आणि करोडपती बनायचं. माऊलीच्या भाषेत येऊलेचे रोप लाविले द्वारे त्याचा विलू गेला गगनावरी. लहान रोपटा असावा पण त्याचा वटवृक्ष बनावा. काय सुरुवातीला माणूस गरीब असावा, गरिबीतून त्यांनी जी आहे ती वरती जावं, खूप मोठं व्हावं. खूप मोठं व्हायचं आणि आपण जिथून आलो त्या गोष्टीला विसरायचं नाही. पूर्णच तरी एक मला वाटतं पद आहे का नाही काय माहिती. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे माणसाने आकाशामध्ये जरूर झेप घ्यावी, परंतु त्या घरट्यामध्ये आपला जन्म झालाय ना, ते घरट विसरायचं नाही. आणि ते घरट जर विसरला, तुम्हाला सांगतो, कारण काही काही माणसं घरटी पण विसरतात. ज्या घरट्यामध्ये आपला जन्म झाला होता ते घरट विसरू नये मनुष्याने. म्हणून सगळ्या सत्पुरुषांनी, साधू संतांनी जी काय ज्यांना ज्यांना त्यांच्या माध्यमातून, आता माऊली ज्ञानोबारांचं जर उदाहरण जर घेतलं, माऊली ज्ञानोबारांनी शेवटपर्यंत निवृत्तीदारांचं वर्णन केलं, शेवटपर्यंत. आणि हे जे काही बोली ठेवा जो आहे, अहो लोक उड्या वारू म्हणते तुमचे आपल्यासारखे लय भाग्यवान माणसं तुम्ही. आपण आपल्याला आपली किंमत कळत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु खूप भाग्यवान माणसं तुम्हाला सांगतो, ज्याच्या पात्रामध्ये बाप पडले का लय मोठा माणूस येतो. त्याला जे आहे ना तोड नाही, एवढा तो भाग्यवान येतो. त्याला कळलं नसेल आपल्याला काय केलं माहिती का. ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह झालेला आहे ना, अनुग्रह म्हणजे तिकीट आहे, तिकीट.
हे काय आहे? तिकीट आहे. आता ते जे त्याच्या साधण्यामध्ये फरक असेल, तो बसत नसेल तो भाग वेगळा आहे, परंतु त्याला तिकीट मिळालेले आहे. आणि एक गोष्ट सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. हा, आपल्याला हैदराबादला जायचंय समजायचं. हैदराबादला जायचंय, आपण रिझर्वेशन केलं तिकीट. आपण लक्झरी गाडीमध्ये पण बसलोय, लक्झरी गाडीत बसलो आपण, कारण तिकीट मिळाले ना. तिकीट आपण रिझर्वेशन केलेले आहे अगोदरच. तुम्ही झोपले तरी हैदराबाद मध्ये पोहोचणार आहे. काय? तुम्ही जरी गाडीत बसल्याच्या नंतर झोपले तरीही हैदराबाद मध्ये पोहोचणार असं करून ठेवलेली आहे आपल्याला. हा, त्याला अनुभव नसेल. अनुभव का आला नाही? तो झोपला होता प्रवासामध्ये. प्रवासामध्ये काय झालं त्याच्याकडून? झोप लागली होती, म्हणजे मूळ स्वरूपाला तो विसरून गेला. वस्तू तिकीट आहे आपल्याजवळ, परंतु मूळ स्वरूप जे आहे ना ते विसरून गेला. त्याच्यामुळे त्याला डोंगर दऱ्या दिसल्या नाही. आणि जो जागा असतो का, तो सकाळी त्याला उठल्यावर सांगतो काय मोठा तलाव होता, आणि त्या तलावामध्ये माणूस कस काय तरंगत होता काय माहिती. तो म्हणला तो पाहिला काय? मला कस काय दिसलं नाही. काय काय माणसं म्हणते तुला जसा अनुभव आला तसा मला का नाही आला. येईल ना जागा राहिली, जागा पाहिजेत का नाही. म्हणजे जे दिलंय ना त्याच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. म्हणजे आपण किती काय काय महाराज मंडळी, तुम्हाला सांगतो महाराज मंडळी ते कीर्तन संपल्याच्या नंतर जे आहे ना ते काय म्हणतात ना, आता उठावेचे मना येत नाही नारायणा. तिला उठून उभारा, ती उठून उभारायला सांगितलं होती ना. आता उठावंच वाटत नाही, बसलेल्या जागेवरून आता उठावं वाटत नाही असं वाटतं मनाला. हे म्हणते ती एक जण तर म्हणतो ए उठा 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 लवकर. ज्या ठिकाणी तुम्ही जाग राहा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्मांच्या. हा, सगळे मनोरथ पूर्ण होतात महाराज. सगळे नाथबाबांनी त्याला दाखला दिला, एका जनार्दनी संतन पूर्ण करती मनोरथ. सगळे तुमचे काय असू द्या, तुम्ही म्हणाल प्रापंचिक हो प्रापंचिक, पण योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट जावी करी दुरण्या. तुम्हाला मार्ग तरी नक्कीच सांगणार. काय मार्ग सांगणार? इथे तू चुकतोय, हा बोटाला धरल्यासारखं जे आहे ना असं चालतो. सगळे मनोरथ पूर्ण होणार. फक्त जतन कसं करायचं, आता ही गोष्ट आपल्या हातात आहे. आता ज्याला मिळालं नाही तसा एखादा समजा आलेला असेल इथे, त्याने फक्त समजून घ्यायचं की बाई काय आहे. नवीन प्रवासी ते बाबा सांगायचे. आता हे कीर्तन प्रवचन कोणासाठी असतं? एखादा नवीन कुणीतरी आलेला आहे. जसं एसटी स्टँडवरती जे आहे ना एक लेक्चर देणारा असतो, अमुक अमुक गावावरून आलेली गाडी नाशिक तुळजापूर अमुक अमुक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर लागलेली आहे. ज्यांना त्या मार्गे जायचं असेल त्यांनी त्या गाडीत जाऊन बसा. आता आपल्याला माहित असतं गाडी किती वाजता आहे, आपली माहित असतं आपल्याला गाडी किती वाजता आहे बा. परंतु त्या ठिकाणी हे 3 ड्युट्या लावलेल्या आहेत सलग, 8 ते 4, 4 ते 12, 12 ते सकाळी 8. ते कंट्रोलर कशासाठी बसवलेले? एखादा कुणीतरी नवीन प्रवासी जर स्टँडवर आला तर त्यांनी ते ऐकायचं आणि त्या गाडीमध्ये जाऊन बसायचं. ते ऐकत तेव्हा त्या गाडीतच बसत नाही. एखादा नवीन कुणी जरी आलेला असला ना तर कुठं गाडीत बसू द्या. तेव्हा काय कुठला तरी महाराज होता, ऐकले 2 शब्द आलो घरी, ते गाडीत बसत नाही, त्यालाही गरज नसते. म्हणून आपल्याला हे जे काय प्राप्त झालेलं आहे, आपल्या बुद्धरे बाबांनी जे आहे ना ती एक उदाहरण सांगितलं होतं बघा. हे जतन कसं करून ठेवायचं, जतन करून ठेवण्याची जी काही पद्धत आहे याची एक विशिष्ट प्रकारची रीत ही जतन कसं करून ठेवायचं. ते म्हणायचे एक साधू महात्मा जी आहे ना गंगेच्या पात्रामध्ये स्नान करण्यासाठी उतरलेले होते. आणि 3 जण जे काय आहे ना आध्यात्मिक क्षेत्रातले होते. 3 जण, 3 थोडक्यात 3 ग्रस्त पकडा, कमी वयाचे होते. आपले काय 22-25 वयाचे असतील. आणि
हे आपलं फिरत फिरत गंगेच्या काठावरती आले. महात्मा जो आहे तो गंगेमधून स्नान करून बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर हे तिघजण जे आहेत ना, हे तिघजणांना महात्मा दिसले. आणि दिसल्याच्या नंतर त्यांनी दर्शन घेतलं आणि एकमेकाला म्हणायला लागले, काय आपलं म्हणले नशीब हे, आपण फिरत फिरत आलो परंतु आपल्याला सत्पुरुषाचं दर्शन घडलं. सत्पुरुषांनी पण काय केलं, आपल्या झोळीमधून जी काय आहे ना, त्या झोळीमधून शांत 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 बघा, आपल्या झोळीमधून प्रसाद म्हणून त्यांना 3 हरभरे दिले. प्रसाद म्हणून 3 हरभरे दिले आणि त्या तिघजणांना सांगितलं की हे अनमोल किमतीचा प्रसाद दिलेला आहे तुम्हाला, हे फक्त जतन करून ठेवा. याची किंमत अनमोल आहे, जतन करून ठेवा. मी 12 वर्षांनी परत येईल. किती पूर्वीच्या काळी होत तसं. अहो आपल्याला ते सोपं सांगितलं महाराज. ते कुठंतरी नवनाथ ग्रंथामध्ये आहे, ते चौरंगीनाथाला अनुग्रह दिला आणि ते साधनेला बसवलं आणि वरून शिळा मांडली होती. या शिळेकडून जे आहे ना, नजरच हटवायची नाही. शिळेवरून 1 सेकंद जरी नजर हटली तर ही शिळा जी आहे ना, ती डोक्यात पडेल. आणि किती वर्ष, मी 12 वर्षांनी परत येईल. आपल्याला फक्त 12 मिनिट कसायला सांगितलं. किती सांगितलं, पण तरी पण ते म्हणतो काय काय होतं, वेळच भेटत नाही. काय होत, वेळ भेटत नाही, गुडघे बसून देत नाही. किंवा कार्यक्रमाला समजा यायचं जर असलं तर काय होतं, किंवा लयच अर्जंट काम आलं. ते मला एक जणांनी असं विचारलं होतं, तुमच्या शेरीमध्येच कुठं कार्यक्रमाला येणार होतो बघा मी, आणि मी ती नांदूरला आलतो अगोदर, आणि तिथं एक आपला साधकच आहे. त्यांना म्हटलं येतात काही कार्यक्रमाला. कशाचा कार्यक्रम, निरीची भाकर आत्ता म्हणली 4 वाजता खाल्ली म्हणली महाराज, मरायला टाईम नाही. आता मरायला जर टाईम नाही, ते मरण काय विचारून येणार आहे का, तुम्ही सांगा बरं. आज दादा गेली, आज गेली का नाही. आता ही वस्तुस्थिती बघा ना, ईश्वराची लीला अगाध आहे महाराज. ईश्वराची लीला जी आहे ना, अगाध आहे. सांगताना सांगितलं साधू संतांनी, घडी घडी काळ वाट येत काय, चिन्ह पण दादांचं घडीच होत. घडी घडी काळ वाट येते काय, अजून किती आहे अवकाश. मग एवढं जर समजा माणसाचं आहे, आपल्याला फक्त किती बसायला सांगितलंय, 12 ते 15 मिनिट बसा. 12 ते 15 मिनिट जरी केलं ना, तुम्हाला सांगतो भरपूर झालं. शेवटचं जे आहे ना, निमिषभर तेवढं जरी असेल का, त्याचं स्मरण करा फक्त. तेवढं जरी केलं ना, तरी तो मनुष्य जागरूक राहतो. आपल्याला वेळ भेटत नाही म्हणतो, आपल्याला लय पाठीमागे लय काम. बरं काम आहेत, आपल्याला जेवण तर करायला वेळ आहे का नाही. जेवताना करा सांगितलं काही वेळेस, दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, नाही का. किंवा एक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, आंघोळ जी आहे ना, आंघोळ करायला आपल्याला टाइम लागतो ना, आंघोळ करता करता पण करा. अभ्यासाचा उचल काही माणसं जी आहेत ना, काही माणसं म्हणले नाही ते जमतच नाही. काही वेळेस ती बाकीचं जी काय आहे ना, टाइमच भेटत नाही. शेवटी बाबाने असं करून सांगितलं होतं, याला तर जावं लागत नाही म्हणले भाऊ. म्हणले हो, त्याला जावं लागतं. मग तिथं बसल्या कर, तिथं बसल्या कर म्हणले, तरी तू जागरूक राहशील. म्हणजे आता अजून किती सांगायचं, कसं साधू संतांनी केले उपकार सांगू काय. बाप न करे आईशी माय, धर्म त्यांच्या देखील पाय दिले, अक्षय बलिदान गा, म्हणून आलो या देशात. ते 3 जणांना हरभरे दिले प्रसाद म्हणून, सांगितलं हे जतन करून ठेवा, मी 12 वर्षांनी परत येईल. महात्मा निघून गेलं त्या ठिकाणावरून.
आता हे आपल्याशी जोडून घ्यायचंय. दृष्टांताचा सिद्धांत आपल्याशी जोडून घ्यायचा. दृष्टांत कशासाठी आहे? दृष्टांताचा सिद्धांत कळण्यासाठी. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. सिद्धांत कळायचा असेल तर साधूचे संगती तरुणोपाय. सिद्धांत कळण्यासाठी दृष्टांत वापरायचा आहे. तिघा जणांना हरभरे दिले. सत्पुरुष त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि हे जे आहे ती यांच्या घरी निघून आले. एक जणांनी रस्त्यातच खाऊन टाकला, खाल्ला एक जण. दुसरा म्हणला अरे खाल्ला तू, त्यांनी सांगितले ना, म्हणले आपली नावं लिहून घेतली, पत्ता लिहून घेतलाय आपला, येतील ते. असले बाबा येत असतील काय परत? बाबा लोकांचं काम आहे ते, मी परत येईल म्हणायचं, आहे का नाही? एक जणांनी खाल्ला. दुसरे दोघ जण म्हणले आम्ही तर जतन करून ठेवणार आहे. आता एकाने खाऊन काय केलं? विष्ठा केली. दुसरा जे आहे त्याची परिस्थिती चांगली होती म्हणून घरी गेल्याच्या नंतर त्याने काय केलं की चांदीच्या डब्बीमध्ये ठेवला. चांदीच्या डब्बीत ठेवला आणि ती डब्बी तिजोरीमध्ये ठेवली. आणि तिसरा जो होता ती तिसऱ्याच्या गावाला होता ना, त्याने काय केलं, तो हरभरा आपले 10 महाराजांसारखी तज्ञ होती. ते म्हणले जतन करायची गोष्ट महाराजांनी सांगितली ती अर्थी याची पद्धत वेगळी असली पाहिजे. जतन करणे म्हणजे पुरीत बांधून ठेवणे नव्हे, जतन करणे. त्यांनी तो हरभरा लावला, जतन करून ठेवायचं आहे ना. लावला, रोप तयार झालं, त्याचं झाड झालं आणि त्याला एवढी गाठी आली. महाराज हेच घाटी काय केली, दुसऱ्या वर्षी जी आहे दुसऱ्या वर्षी परत लावली. 12 वर्ष जतन करून ठेवायचे. बाबा म्हणले परत येतो. दुसऱ्या वर्षी जे वंजळभर घाटी जी आहे ती लावली. एक वाफा तयार झाला त्याचा. एका वाफ्यामध्ये आता दुसऱ्या वर्षी किती हरभरे होतील महाराज? एक वंजळभर हरभऱ्याला घमेलभर तो होती की नाही? घमेलभर झाली. तिसऱ्या वर्षी जे आहे ना ते एक घमेलभर पेरलं, ते एक घमेलभर झालेलं पेरलं. चौथ्या वर्षी किती झालं? एक पोत झालं. 5व्या वर्षी ते पोत पेरलं. तुम्ही म्हणणार बा 10 महाराजांना एवढी जमीन नाही. दृष्टांत समजून घेण्यासाठी. दृष्टांतात किती जमीन वापरली तरी चालते, 200 एकर असली तरी चालतं. हा, एक पोत पेरलं. 6व्या वर्षी किती झालं त्याला? असं करत करत 12 वर्षापर्यंत जे आहे हरभरे ठेवायला जागा नाही राहिली. 12 वर्षे हरभरे ठेवायला जागा राहिली नाही. जिकडे बघा तिकडे हरभरेच. तैसे माझे नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध व्हावे, तरी स्त्री गुरु कृपा काय न होई ज्ञानदेव म्हणे. स्त्री गुरु वचना शिष्य आत्मानुभव माझी पैसे. बघा याला म्हणायचं काय? 12 वर्षांनी तो महात्मा आला. महात्म्याने जी आहे ना ते पहिला गेला तुझ्याने खाल्ला होता त्याच्याकडे. अरे म्हणजे तुला एक वस्तू दिली होती 12 वर्षापूर्वी. म्हणले मला काय माहित बाबा तुम्ही परत येणार. खरं सांगू का बाबा, म्हणले मी तुम्ही माझ्या नजरे आड गेले, मी खाल्ला म्हणले हरभरा. अरे म्हणले तुझे दुसरे 2 जोडीदार कुठे? तेवढे वाटलं तर तुम्हाला त्यांच्या गावात नेऊन पोहोचतो मी. मग ज्याने डबीत ठेवला होता का त्याच्या गावामध्ये गेले. म्हणजे गप्पा बाबा त्याचं घर आहे. म्हणले मोठा बंगला होता. म्हणला आत्ता बोलून आणतो म्हणला. बाबा बाहेर थांबले. हा बोलायला गेला आतमध्ये बंगल्यामध्ये. आणि म्हटले तो म्हणला तसंच झाला. आला की बाबा पळतच आला, बाहेर आला. बाबांना दर्शन वगैरे घेतलं, लोटांगण घातलं. चला म्हणला बाबा. आतमध्ये नेलं, आदर आतिथ्य केलं
आदरातिथ्य केल्याच्या नंतर जे आहे ना, बाबा म्हणले अरे बाबा ते बाकीचं राहू दे, पण ती वस्तू कुठे आहे तुला 12 वर्षापर्यंत आहे ना म्हणला बाबा, कुठे आहे? ती आणली डबी दिली बाबा जवळ, म्हणणार की याच्यामध्ये चांदीच्या डब्बीचे बाबा म्हणजे उघडून बघ. काय झालं होतं? पीठ झालं होतं. म्हणजे तुमचा तिसरा जोडीदार कुठे आहे? चला म्हणले तुम्हाला दाखवतो. तिसऱ्याकडे गेल्याच्या नंतर तिकडे जिकडं बघा तिकडे हरभरीच, जिकडं बघा तिकडे हरभरी. जे तुला मी आगोबा ती चितूक तयाची असतात भावा, त्याचे न करिता पांडवा भजन झाले. जिकडे पाहावे तिकडे, जिकडं बघा तिकडं हरभरीच हरभरी. तिथपर्यंत नेलं. म्हणले की बाबा म्हणले तो पळतच आला, पळत आला, आलिंगन दिलं कोणाला? बाबाला. काय सांगू म्हणले बाबा, अरे म्हणजे ती वस्तू, ही सगळी वस्तू म्हणलं तुम्ही दिलेली, ही सगळी वस्तू जी आहे ही तुम्हीच दिलेली म्हणला बाबा. हा त्याच जे आहे ना, दोन्ही डोळ्यातून धारा लागल्या, दोन्ही डोळ्यातून त्याच्या धारा लागल्या. काय म्हणतात ना, हृदयानदयी झाली हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. धारा लागल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हणले बाबा हे तुम्ही दिलेला प्रसाद, यालाच माऊलीच्या भाषेमध्ये जे आहे ना जतन करून ठेवण्याची जी काही पद्धत आहे, हा तुम्हाला आपल्याला मिळाले महाराज. फक्त एकच गोष्ट जी आहे ना, आता आपण काय करतोय किंवा हे सांगतोय, सांगायचं बी कुठपर्यंत, नाही ऐकायचं बी कुठपर्यंत, हेच खायचं तेच फक्त जे आहे ना. तुकोबरायांनी सांगितले एक ठिकाणी, तुकोबराय सांगतात ते पाहिले पाहे परतोनी, गवळणी मला वाटतं ती ना, आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा हा लौकिक, आणि त्या गवळणीचा शेवट आहे मला वाटतं तो. संतांचे पात्र दिवस बघा, म्हणजे हे कुठून येतोय भांडवल महाराज. हे जे आहे तुम्हाला आपल्याला ही खान जी आहे ना, ही खान सापडली ना, ही जी जुनाट खान आहे, जुनाट जुगाड जी आहे ती जुनाट जुगाड सापडलंय. तुम्ही तुमच्या आपल्यासारखी भाग्यवान माणसं आहे, कारण या ठिकाणी ही कधीच न संपणारं जुगाड, न संपणारी खान तुम्हाला आपल्याला सापडली. म्हणून तुकोबरायाने वापरले शब्द की हे खान मला सापडली, न सरे लुटिता मागे बहुत जणी, जुनाट ही खान उघडली. नवेचे न विटे, नवेची नवेचे न विटे. हा अशी जी काही ही खान आहे, ती खान मला सापडली. आणि ही जतन कोणी करून ठेवली होती? सिद्ध पुरुषांनी जतन करून ठेवली होती. सिद्ध महामुनी, साधक संपन्न त्यांनी जतन करून ठेवले, म्हणून आपल्यापर्यंत आलोय. आणि हे आहे ना, म्हणून तुम्हाला सांगतो धर्म आहे, याला धर्म म्हणतात. माऊलीच्या 18व्या अध्यायात 67 नंबरचा श्लोक आहे बघा. त्याच्यामध्ये हे जे काही गीता तत्व आहे, जेव्हा भगवान परमात्मा निर्धामाला जायला निघाले तेव्हा सूत्र अर्जुनाजवळ दिले, सूत्र अर्जुनाजवळ दिले, सांगितले अर्जुना आता ही जी काही स्टेप आहे, हा जो काही मार्ग आहे, हा तुला करायचा आहे. मी चाललो माझ्या निर्धामाला. पण म्हणले मला कसं कळेल कोणाला द्यायचंय, कुठं टाकायचं काय? हा ते म्हणले आता तो शेतकरी झाला, शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणतं पीक घ्यायचं ते कळतं. जो शेतकरी नाही ना त्याला नाही कळत, पण शेतकऱ्याला कळतं की कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं, कसं द्यायचं. ब्रह्मदेवाच्या तोडीची जरी पात्रता असेल एक ठिकाणी, असं सांगितलं त्याला सुद्धा देऊ नको, ते जर गुणनिष्ठ जर नसेल तर. त्याची सद्गुरूवर जर निष्ठा नसेल तर पण देवा मला कसं काही कळत? अरे आज तो शेतकरी झाला बाबा अर्जुना, तुला हे कळत.
कारण हे कळतंय, हे जरी सांगता येत नसेल ना पण हे कळतं. कारण बऱ्याच ठिकाणी असं पण सांगितलंय ना, देव सांगते अर्जुनाला आणि अर्जुन म्हणतोय देवा तू जे काही सांगतो ना काही गोष्टी मला कळतच नाही. देव म्हणते अरे अर्जुना तो मला येण्यात काढायला लागला, तो म्हणतो मला काही गोष्टी कळत नाही. असं कसं काय होईल काही गोष्टी कळत नाही? किंवा नाही कळत. बरं नाही कळत हे तुला कसं काय कळतंय? नाही कळत नाही कळत हे तुला कसं काय कळतंय? ते म्हणलं की बरोबर आहे राव. म्हणजे याचा अर्थ तुला सगळं कळतंय, परंतु आपल्याला काय होतं या ठिकाणी वळत नाही. म्हणून त्या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे आपल्याशी धरायचा. आपल्याला एक बियाणं दिलेलं आहे, हे बियाणं आहे तुम्हाला सांगतो. हे काय आहे? बियाणं आहे. तसं माऊली ज्ञानोबरायांनी जे आहे ना त्याला बियाणं म्हटलेलं आहे. एक अभंग मला वाटतं माऊली ज्ञानोबरायांचा, आमोली करत न जोडली रे तुझ कार्य ब्रह्मबीज नावळखत. अनमोल किमतीचं रत्न तुला जोडून दिलंय, तो बियाणाला विसरून गेला का?